सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. म्हणजे जी गोष्ट तुला अशक्य आहे ती मला शक्य झाली असती का? माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आपल्याला आपल्या घरात साधी सरळ मुलगी हवी, अगदी साधी सरळ. विद्यासारखी. अगदी बरोबर, विद्यासारखी. प्लीज इथून पुढे मला फोन नको करूस. विद्याचा सुखी संसार जर तुला बघायचा असेल तर मला लवकरात लवकर विक्रमची माहिती दे, अन्यथा अरे ऐकलं रे पठ्या, सलाम कर सिनियर्सला आता. कर रे सलाम कर. हा बघा कसा सलाम करतोय, मस्त ना, व्यवस्थित एकदम. जरा वाग जरा वाग. अरे काढ काढ काढ, अरे काढ काढ म्हणतो ना. बघा शोले शोले, सलमान खान बघा, सलमान खान. नाच, अरे नाच म्हणता ना. अरे क्या बात आहे, बघितलंस. अरे मस्त. अरे जोरात जोरात. चल आता पॅन कार्ड, पॅन कार्ड. अरे पॅन कार्ड काढ काढ म्हणतो ना, काढ काढ. काढली रे, काढली पॅन काढली. कसला इतर करतोय माझा पोरगा? आईच्या बोलण्याचा, तिच्या ओरडण्याचा. अरे असं गप बसून कसं चालायचं? काहीतरी बोल. बघ मी आहे तुझ्या पाठीशी. हा काही बी काळजी करायचं काम नाही. तुला त्या कॉलेजमध्ये नाही शिकायचं, नको शिकू. आपण इथल्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ. मला नाही शिकायचं आहे पुढे आता. मग काय करणार आहेस? नोकरी करेन मी. आणि माझ्यासारखा कामगार होणार? हा अरे दिवसभर राबायचं,
घाम गाळायचा आणि संध्याकाळी येऊन फॅमिलीचं पोट भागवायचं, हेच करणारस तू? म्हटलं शिक्षण सवरशील, एखादा डॉक्टर नाही तर इंजिनियर होशील, अरे नाही जमलं तर एखादा साहेब तर होशील. हा राजा, या जगात शिक्षणाशिवाय काही नाही लेकरा. पण बाबा, मला खूप भीती वाटते कॉलेजमध्ये जायची. मला नाही जायचं कॉलेजला. अरे अशी भीती मनात बाळगशील तर नोकरी कसा करशील? हा, आणि तिथं सुद्धा अशी माणसं भेटलीत तर काय करणार? अरे राजा, या दुनियेत घाबरत घाबरत जगलं की लोक आपल्याला जगू देणार नाहीत बघ. त्यामुळे यापुढं लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं. मला नाही जमायचं ते. जमावं लागल राजा, जमावं लागल. आता मला सांग, मी येतो तुझ्या कॉलेजात आणि लावतो त्या पैशावाल्या पोरासनी माझा हिसका. अरे उगाच नाही तालमीत जायचो मी, रोज कट्ट्यावरच्या म्हशीचं दूध प्यालोय मी. तू काळजी नका करूस, मी आहे तुझ्या पाठीशी. बाबा, विद्याचं लग्नापूर्वी कोणाबरोबर प्रेम होतं? विद्या, तू सांग ना तुझ्या प्रेमाबद्दल. 16 ते 20 हे वय खूप विचित्र असतं ना. प्रत्येक तरुण तरुणीला एकमेकांबद्दल आकर्षण वाटत असते, नंतर जाणवतं. तुला तसं काही जाणवलं होतं विद्या? जाणवलं, पण वेळीच सावरलं. हॅलो. हॅलो विद्या, कशी आहेस? मी बरी आहे. तू? आहेस कुठे तू? किती दिवस झाले फोन नाही, भेट नाही. बरं नाही आहे का तुला? अगं तसं नाही ग, तू उगाचच गैरसमज करून घेतेस. काय झालंय मला सांग. तुझा आवाज नीट येत नाहीये. नाही, तसं काही नाही. मला सांग विद्या, आवाज जड काय येतोय? नाही ग. खोटं बोलतेस माझ्याशी? नेहा अगं, विद्या, एरवी सगळ्या गोष्टी शेअर करत असतो आपण. आज काय झालं तुला सांगायला? हो. हो काय? बोल ना, काय झालंय? मनमोकळेपणाने बोलू शकत नाहीयेस का माझ्याशी? आजूबाजूला कोणी आहे का? नाही. मग काय झालंय काय? अशी का घाबरतेस बोलायला? नेहा, माझ्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली. ऊन सावली. विद्या, विद्या, अगं काय झालं? रडतेस कशासाठी तू? विद्या, शांत हो, शांत हो. मला सांग काय झालंय. मला कळू दे काय झालंय. मी तुला मदत करू का काही? हा नाही ग. विद्या, रिलॅक्स. अजिबात रडू नकोस. तुला घरी कोणी काही बोललं का? नाही. मग काय झालंय तरी काय सांग ना. काढावा लागेल. तेच म्हणते मी, काढूया आपण मार्ग. तिला सांग की मनात काही दडवून ठेवू नकोस, सरळ सगळं येऊन मला सांग. अगं मी समर्थ आहे. हो, मी सांगते, डोंट वरी.
आई मी कुठलं पाप केलंय ग? तर तुला मी कसं सांगू? तुझ्या सुखी संसारात कोणीतरी टोकावतंय ग. मला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. संध्या, झालं झालं, पुन्हा विचार करणं सुरू झालं तुझं. अगं किती समजवायचं तुला? खूप प्रयत्न करते हो, पण विद्याचा दुःखी चेहरा माझ्या सतत डोळ्यासमोर दिसत असतो. तिचं रडणं, तिचं बोलणं आठवलं ना की अगदी अस्वस्थ व्हायला होतं हो. संध्या, अगं स्वतःला सांभाळ. अगं विद्या खऱ्या अर्थानं परकी झाली आपल्याला. तिला आपलं घर मिळालंय, तिला आपली माणसं मिळाली, ती आपलं जीवन जगते. तसंही विद्याचं लग्न होऊन बरीच वर्ष झालीत आता. तसं नाही हो, पण परवा ते स्वप्न पडलं आणि जीवाला उगाच घोर लागून राहिलाय. हे बघ, मुलीच्या संसारात आपण जास्त लक्ष न दिलेलं बरं. हो, असं काय बोलताय तुम्ही? तिला का वाऱ्यावर सोडून द्यायची आपण? असं म्हटलं का मी? अगं माझा बोलण्याचा उद्देश तो नव्हता. अगं विद्याला तिचे प्रश्न सोडवू दे. येणाऱ्या संकटाशी सामना करण्याची क्षमता तिच्यात यावं एवढीच इच्छा आहे. हो, परवा तिच्याबद्दल मी सगळं सांगितलं, तरी सुद्धा तुम्ही एवढा निष्काळजीपणाने विचार करताय. मग काय करू? तिच्या संसारात इंटरफेअर करू? ऊन सावली समजा मी तिथे गेलो, तिचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांना ते नाही आवडलं, त्यांचा स्वाभिमान दुखावला, तर त्यांच्या 4 गोष्टी मला सहन कराव्या लागतील. मला तर वाटतं विद्याने शेखरला हे सगळं सांगायला हवं. त्यांच्यापासून लपून ठेवण्यात काय अर्थ आहे? लग्नापूर्वी मुलीच्या लग्नाची काळजी करायची, लग्नानंतर तिच्या सुखाची काळजी करायची. हेच असतं आपल्या आई वडिलांच्या नशिबात. हो, असं काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलतोय मी? हो, असं काय करता? तिच्यावर येणाऱ्या संकटाचा विचार न करता तुम्ही स्वतःचाच विचार करायला लागला. होय, करतोय मी स्वतःचा विचार. मी काय करू? नाही तर 4 दिवस घरात एकच विचार. झोप सुद्धा लागत नाही धड, ना तुला ना मला. तुझं बरं आहे ग, तू सांगू शकतेस मला, पण मी कुणाला सांगायचं? तू रडू शकतेस, पण मी कुणाकडे रडायचं? कुणाजवळ? माझ्याजवळ. मला सांगा काय ते. सॉरी, चुकलं माझं. मी तुम्हाला विसरूनच गेले होते. काय करणार, आई आहे ना मी, म्हणून कदाचित. आणि मी कुणीच नाही का ग विद्याचा? अगं मुलगी आहे माझी ती. आईपेक्षा बापाचं हृदय फार हळवं असतं, पण दर्शवू शकत नाही. आमचं दुःख आम्ही दाखवू शकत नाही. कठोरपणे सगळं पचवावं लागतं आम्हाला. एक कुटुंब प्रमुख म्हणून ही जबाबदारी पार पाडावी लागते, नाहीतर. सॉरी, चुकलं माझं. क्षमा करा मला. यापुढे विद्याचा सारखा नाही विचार करणार मी. अगं तसं नाही म्हणायचंय मला, पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असायला हवी.
काय ग झोपली नाहीस अजून? काय होऊन बसलो हे? ते आता देवास नाव. माझ्या सोन्यासारख्या पोराला मी काय नाही ते बोलले. माझ्या मेलीची बुद्धीच भ्रष्ट झाली होती. काय बी समजलं नाही मला. गीता, रागाच्या भरात माणूस बोलतो कधी कधी. पर त्या पैसेवाल्यांच्या पोराने तरी विचार करायचा ना माझ्या गरीब लेकराचा. आता त्यांना कोण समजवणार? नाही, पर आता हे थांबायलाच पाहिजे. मी जाणार त्या कॉलेजमध्ये आणि त्या पोरासनी दाखवणार माझा इंगा. एक पडली ना त्यांना का 32शीच काढीन त्यांची बाहेर. होय जाशील, पण झोप आता, नाहीतर तो उठायचा. अगं लेकरू लय वेळ कुस बदलत होता, त्याला झोप येत नव्हती. झोप दे त्याला आरामात. हा कुठे गेला? आत्ताच तर इथे बसला होता. सारंग, मला आशा आहे की तू मला लवकरच चांगली बातमी देशील. बाय. टेक केअर. बाय.